उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. तरी ह्या पोलिसांना थोडं गांभीर्य घेतलं नाही. पोलिसांना जर हे लक्ष दिलं असतं, ह्या भागात आमच्या भागातली जर दारू बंद केली असती तर आज सुरेश आमच्याला असता आमच्यामध्ये राहिला. त्याच्यामध्ये आमच्या भागातले वर्षामधून 10 माणसं आम्हाला संशोधन सोडावं लागेल. आणि ते लेकरं बाळाचं पूर्ण वनवास कुठवलं आहे. हातबट्टी आता देखील सध्याला चालूच आहे आमच्या भागामध्ये. तरी देखील आम्ही पोलीस स्टेशन आलो, तरी देखील कुठल्या ठिकाणी रेडमी झाली नाही, काही नाही, कुठला दारूवाला आणला बी नाही. आता आम्ही निवेदन दिलं इथं शहरमध्ये. आता ह्याच्यानंतर आता जर बंद नाही केली तर आमचं मोठं आंदोलन उपोषण इथं पोलीस ठाण्यात मुंबई साठेनगर जुन्नगरमध्ये हातभट्टी लावून होणार आहे. अनेक धंदे आहेत. आम्ही सतत उपोषण करतो, निवेदन देतो. एस पीपर्यंत निवेदन दिले, एस पीची भेटही घेतली, उपोषणही केलं, परंतु पोलीसवाल्याचं याचं काही लक्ष नाही इथं. आणि आमचे भीमनगर साठेनगरमध्ये अनेक तरुण असे उद्ध्वस्त झाले पिण्यामुळे हातभट्टी. हेच प्रकरण पुण्यामध्ये असं झालं तिथं गावठी दारू विकणारे बरेचसे काही दिलेत. आणि जर पोलीसवाल्यांनी हे लक्ष दिलं असतं तर आज हे तरुण वाढलं नसतं. आम्ही सतत सांगून सुद्धा हे काही लक्ष देत नाहीत. आणि केसेस केल्या म्हणून सांगतात, पण केसेस असे करतात की ते जे हातभट्टी विकतात त्याच्यावर केस करत नाहीत, ते दुसऱ्यावर केस करतात. आणि इथं नोंद करतात की आम्ही केस केली म्हणून, पण त्याच्यावर करत नाही. डुप्लिकेट केस करून त्याला दुसऱ्याला पैसे देऊन, मजुरी देऊन त्याच्यावर केस घ्यायला लावतात. अशा पद्धतीने केस करून ती विजय करतात. म्हणून आम्ही आता सांगतो की आता जर दारू बंद झाली नाही हातभट्टी तर आम्ही परत आणि आंदोलन करणार आहोत, उपोषण करणार आहोत. पोलीस स्टेशनपुढे उपोषण करू, आम्ही एस पीपुढे उपोषण करू, DYSPला उपोषण करू. तिथं हे जर झालं नाही, आता आम्ही निवेदन दिलं आहे, तर सगळे महिला आलेले आहेत. आता आम्ही निवेदन दिले, या निवेदनमध्ये त्यानं जर नाही ऐकलं तर बघूया त्याच्यानंतर आणखी आंदोलन चालू करू. पुण्यामध्ये जे दारू विक्रेत्यावर मनुष्यवाद दिलं नाही, त्याच्यामुळं हा सुरेश मस्के आमच्या नाही असं झाला. तर ह्याच्यामध्ये आता एवढं गेल्या महिन्यातच आता एक पुण्याला खूप मोठं 25 लोक तिथं हातभट्टी विजय दारू म्हणून मरण पावलेली. तरी देखील ह्या पोलिसांना थोडं बी गांभीर्य घेतलं नाही. पोलिसांना जर हे लक्ष दिलं असतं, ह्या भागात आमच्या भागातली जर दारू बंद केली असती तर हा सुरेश आमच्याकडून निघून गेला नसता, आमच्यामध्ये राहिला. त्याच्यामध्ये आमच्या भागातले वर्षामधून 10 माणसं आम्हाला शमशानभूमीत सोडावं लागली. आणि ते लेकरा बाळाचं पूर्ण वनवास कुठवलं आहे. हातभट्टी आता देखील सध्याला चालूच आहे आमच्या भागामध्ये. तरी देखील आम्ही पोलीस स्टेशन आलो, तरी देखील कुठल्या ठिकाणी रेडमी झाली नाही, काही नाही, कुठला दारूवाला आणला बी नाही. आता आम्ही निवेदन दिलं इथं शहरमध्ये. आता ह्याच्यानंतर आता जर बंद नाही केली तर आमचं मोठं आंदोलन उपोषण इथं. उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण.